नमस्कार. मी संजय काटे. पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपला चॅनल संजय आश्रम हा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी गेल्या काही वर्षात राजकारणात मोठा धुमाकूळ. 2014च्या निवडणुकीत त्यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा धक्कादायक पराभव करून तालुक्याच्या राजकारणात एक जायंट किलर म्हणून एंट्री केली. गेल्या काही दिवसांपासून म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर जगताप यांचं राजकीय व अस्तित्व राहील की नाही अशी शंका घेतली जात आहे. परंतु मित्रांनो, त्यांच्या समर्थकांसाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ते लवकरच कमबॅक करीत आहेत. ते कमबॅक अतिशय झंझावातात करणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यात विशेष करून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चालू आहे. आपण याच विषयाचा फॉलोअप आज घेत आहोत. दिवंगत नेते कुंडलिकराव जगताप हे नाव एकट्या श्रीगोंद्याला नव्हे तर नगर जिल्ह्याला परिचित होतं. कुंडलिकराव जगतापांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कुकडी सहकारी साखर कारखाना उभा केला. त्यावेळेस झालेला संघर्ष, त्यांचे जे सहकारी आहेत त्या काळचे, ते आजही बोलताना डोळ्यातून पाणी आणतात. याच कुंडलिकराव जगताप यांनी माळरानावर कुकडी सहकारी साखर कारखान्याची उभारणी करून आमदार होण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. 1980 सालच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी करीत नशीब आहे आजमावलं. त्यानंतर अनेक वेळा त्यांनी पक्षांतरे केली, कुकडी कारखान्याच्या निमित्ताने का होईना, पण त्याच्या माध्यमातून त्यांनी आमदारकीचे स्वप्न रंगवले. परंतु स्वतःला आमदार होता नाही आलं तरी मुलाला आमदार करायचं हा एकच ध्यास त्यांनी बाळगला होता. त्यानिमित्ताने त्यांनी 21 वर्षाचं वय असताना राहुल जगताप यांच्या खांद्यावर कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. कागदावर अध्यक्ष न नेमता त्यांना अधिकारही दिले. बाळकडू वडिलांकडून मिळाला असल्याने आणि वडिलांचा खांद्यावरचा हात अतिशय भक्कम असल्याने स्वातंत्र्यात कुकडी सहकारी साखर कारखान्यात चांगल्या पद्धतीने काम सुरू केलेल्या राहुल जगताप यांना कोळगाव जिल्हा परिषद गटात तात्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवार म्हणून उभं केलं. अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक करीत राहुल जगताप हे जिल्हा परिषद सदस्य झाले. राहुल जगताप यांच्या रूपाने पुढे येणारा एक नेतृत्व बबनराव पाचपुते, त्यावेळेचे माजी मंत्री व आमदार असणारे एक ज्येष्ठ नेते होते, त्यांना कुठंतरी एक आव्हान उभं केलं जाते असं परिस्थिती होती. त्याच वेळेस तालुक्यात दिवंगत नेते नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक असणारे शिवाजीराव बाप्पू नागवडे यांचं मोठं प्रस्ताव होतं. बाप्पू आणि बबनदादा हे दोनच नावं त्या काळात तालुक्याच्या राजकारणात मोठ्या चर्चेत होते. परंतु तात्यांच्या रूपाने आणि राहुलदादांच्या माध्यमातून एक तिसरं नेतृत्व किंवा तिसरा पर्याय तालुक्यात उभा राहत होता. त्यापूर्वी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस असतील, घनश्याम शेलार असतील किंवा अण्णासाहेब शेलार असतील, यांनी अनेक वेळा आमदारकीला बबनराव पाचपुतेंना धूळ चारण्याचा प्रयत्न केला. पण बबनराव पाचपुते यांनी अतिशय भक्कमपणे उभं राहत या सगळ्यांना पराभवाला सामोरे जाण्याचं भाग पाडलं. 2014मध्ये बबनराव पाचपुते ज्यावेळेस राष्ट्रवादीतून भाजपात गेले त्यावेळेस शरद पवारांना मोठी जखम करून गेले होते. कारण शरद पवारांवर जहरी टीका करून त्यांनी पक्षांतर केले होते. त्यामुळे पवारांनी तालुक्यातील बहुतेक नेते म्हणजे शिवाजीराव नागवडे, कुंडलिकराव जगताप, प्राध्यापक तुकाराम दरेकर, घनश्याम शेलार या सगळ्यांना एकत्रितरित्या बोलावून एक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला उमेदवार कोण करणार, सक्षम उमेदवार जो की बबनराव पाचपुते यांचा पराभव करू शकतो असा उमेदवार कोण आहे याची विचारणा, याची चाचपणी त्यांनी त्या बैठकीतून सुरू केली होती. त्यावेळेस बाप्पूंना विचारण्यात आले होते त्यांच्या उमेदवारीबद्दल, पण बाप्पूंनी सांगितलं आता माझं वय झालंय. आणि त्याच वेळेस कुंडलिकराव जगताप यांनी त्यांचा मुलगा राहुल जगताप हे उमेदवार असतील ते करू शकतात आणि त्यासाठी सर्व दंडभेद हे सगळं करण्याची त्यांनी तयारी दाखवली. त्यावेळेस शिवाजीराव बाप्पू यांनी या नावाला पसंती देत सगळ्यांनी एकत्रितरित्या राहुल जगताप यांचं काम करण्यासाठी मोठ बांधण्यात आली. आणि 2014च्या निवडणुकीत अतिशय सफाईदारपणे, अतिशय संघर्षमय पद्धतीने कुंडलिकराव जगताप, शिवाजीराव नागवडे, प्राध्यापक तुकाराम दरेकर सर असतील किंवा घनश्याम शेलार असतील, सगळेच नेते असतील, यांनी एकत्रित येऊन ही लढाई मोठे दिमाखात जिंकली.
2014ची निवडणूक झाली आणि राहुल जगताप यांचा पर्याय तालुक्यात उभा राहतोय हे पुढे आलं. परंतु तालुक्यात राष्ट्रवादीचा आमदार झाला असतानाच वर मात्र राज्यात सरकार विरोधकांचं आलं. त्यावेळेस भाजप आणि शिवसेनेची युती होती. 5 वर्षात अतिशय खडतर प्रवासात राहुल जगताप यांना जावं लागलं. मुळात आमदारकीचा अनुभव नाही, त्यामुळे त्यांना 5 वर्ष कसे गेले हेही कळलं नाही. अर्थात 5 वर्षात त्यांनी मोठा संघर्ष केला. आमदारकीच्या माध्यमातून कुकडीचं पाणी असेल, तालुक्यातील रस्ते असतील, यासाठी निधी मिळवण्यासाठी अथवा न्याय देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला, वेळोवेळी आंदोलनं केली. परंतु बबनराव पाचपुते यांचा मोठा अनुभव हा त्यांच्या उपयोगात आला. पाचपुते यांनी प्रत्येक वेळेस स्वतःचं अस्तित्व ठेवण्यासाठी त्यांचं राजकारण त्यांच्या पद्धतीने चालूच होतं. 2019ला नेमकं झालं काय हे समजलंच नाही. दरम्यान त्यापूर्वी राहुल जगताप आमदार झाल्यानंतर त्यांचा विवाह झाला. पुणे येथील म्हणजे मूळचे कोल्हापूर येथील असणारे एक अधिकारी ज्यांनी साखर संघात काम केलं असेल, महाडात काम केलं असेल, राजेंद्र चव्हाण यांची कन्या डॉक्टर प्रणती यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. आमदारांचा विवाह त्या काळात खूप गाजला, ही चर्चा झाली आणि एक कुठंतरी असं वाटत होतं की कुंडलिकराव जगताप असतील किंवा राजेंद्र चव्हाण असतील यांच्या माध्यमातून राहुल जगताप आता उंच भरारी घेतील. परंतु 2019ला नेमकं झालं काय? 2019ला राहुल जगताप आमदारकीत उमेदवारी करू शकले नाहीत. राष्ट्रवादीची त्यांना चालून आलेली उमेदवारी त्यांनी नाकारली. त्याची कारणं काय होती हे त्यांना माहिती. 2019ला ते थांबले आणि गट त्यांचा खिळखिळा झाला. दरम्यानच्या काळात कुंडलिकराव जगतापांचं निधन झालं, त्यानंतर ते एकाकी पडले होते. पुढं 2024ची तयारी त्यांनी सुरू केली. 2024ला विधानसभा करायचीच या इच्छेने त्यांनी नियोजन चालू केलं होतं. याच दरम्यान ज्या खरेदी विक्री संघाची निवडणूक झाली त्यात 3ही नेते म्हणजे पाचपुते, नागवडे आणि जगताप हे एकत्र आले आणि निवडणूक बिनविरोध केली. परंतु अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीत काहीतरी घोळ झाला आणि पाचपुते आणि नागवडे एकत्र झाल्याचे पुढे करून जगतापांनी चौथा स्वभाव उभा केला. त्या निवडणुकीतही गोंधळ झाल्याने जगतापांनी त्यांची चुणूक दाखवली राजकीय. नंतर श्रीगोंदा कृषी उत्पन्न मार्केट कमिटीची निवडणूक जगताप विरुद्ध पाचपुते आणि नागवडे अशी झाली आणि त्या निवडणुकीत जगताप यांनी बाजी मारून ह्या दोन्ही नेत्यांना धूळ चारली. त्यामुळे जगताप आता थांबत नाहीत किंवा जगतापांना कोणी थांबवू शकत नाही ही चर्चा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि पॉझिटिव्हपणे पुढे येत होती. याच वेळेस तरुणांची मोठी पळी राहुल जगताप यांच्यासोबत होती. त्यांचं मूळ जे राजकारणात आहे, जे बळ आहे ते तरुणांची पिढी आहे. तरुणांचं संघटन त्यांच्या भोवती अतिशय भक्कमपणे उभं असतं. त्यामुळे 2024ला जगताप तयारीनुसार मैदानात उतरणार हे खरंच होतं. त्यातच ते शरद पवारांच्या अतिशय जवळ होते. महाविकास आघाडीतून तेच श्रीगोंदा मतदारसंघात उमेदवार असतील हे कुणीही म्हणजे कुणीही नाकारू शकत नव्हतं. दरम्यान त्याच वेळेस अनुराधा नागवडे यांनाही निवडणूक लढवायची होती आणि नागवडे आणि जगताप हे दोघं लढले तर पाचपुत्यांना सोयीचं होईल हे सगळ्यांना कळत होतं, फक्त ह्या दोघांना कळत. दरम्यानच्या काळात साजन पाचपुते यांची झालेली राजकारणातली एंट्री नागवड्यांच्या फायद्याची आणि जगतापांच्या तोट्याची झाली. कारण साजन पाचपुते यांनी स्वतःचं अस्तित्व ताकद वापरून शिवसेनेतून महाविकास आघाडीची उमेदवारी अनुराधा नागवडे यांना दिली आणि अनुराधा नागवडे ह्या महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यामुळे आपोआपच राहुल जगताप यांना तिथून माघार घ्यावी लागली. राहुल जगताप ज्यावेळेस उमेदवार राहिले अपक्ष त्यावेळेस त्यांना राष्ट्रवादीने निलंबित केले. आता निवडणूक झाली, निवडणुकीत निकाल काय लागला हे सगळ्यांना. निवडणुकीत विक्रम पाचपुते यांनी या दोघांना पराभव करीत स्वतः आमदार झाले आणि 2 नंबरची मतं राहुल जगताप यांना मिळाली. 2 नंबरची मतं ज्यावेळेस राहुल जगताप यांना मिळाली, परंतु राहुल जगताप हे विजय होतील असं भाकीत सगळेच करत होते. परंतु नागवडे जगतापांची मतांची विभागणी ही पाचपुत्यांच्या पथ्यावर आहे ह्यांना जाणकारांना माहिती होतं. त्यातूनच पुढं निकालाचं गणित आलं. हा विषय मित्रांनो निवडणुकीपर्यंत होता. निवडणूक झाली, निवडणुकीत अतिशय दारुण पराभव झाल्याने
नागवडे आणि जगताप बॅकफुटवर जाणं स्वाभाविक होतं. याच दरम्यान कुकडी सहकारी साखर कारखाना हा चालू व्हायला पाहिजे होता, परंतु दुर्लक्षितपणामुळे जगतापांच्या असो किंवा प्रशासनाचे असो तो आज बंद राहिला. आता जगतापांचं राजकीय अस्तित्व काय राहणार किंवा जगताप राजकीय भूमिका काय येणार याविषयी अनेक दिवसापासून चर्चा चालू आहे. नागवडे यांच्या भूमिकेबद्दल काय होईल याविषयी चर्चा थोडी कमी झाली आहे. त्याचं कारण नागवडे सहकारी साखर कारखाना चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि त्यांनी दरही चांगला दिला. त्याच्यामुळे नागवड्यांचा कारखाना हा विषयावर भक्कम मूळ असल्यामुळं त्यांचं राजकीय दृष्टीने त्यांना आज आलबेल वातावरण आहे पुन्हा एकदा. परंतु राहुल जगताप यांच्या भोवती मात्र आज परिस्थितीने ग्रासलेले आहे. कारण जरी तरुणांची फळी असली, राहुल जगताप यांचं एक वेगळं वलय असलं तालुक्याच्या राजकारणात किंवा जिल्ह्याच्या राजकारणात, त्यांना मानणारे अनेक भारतीय जनता पक्षाचे नेतेही असले तरी राहुल जगताप आज एकाएकी पडले आहेत, हे कुणीही नाकारत नाही. कारखाना अडचणीत आहे. वडिलांचा जो खांद्यावर कायम हात होता की तात्या असले तर राहुल जगतापांना काहीच अडचण नव्हती, हे कायम पुढे येत होतं आणि तो भक्कम पाठिंबा तात्यांचा आज नाही. डॉक्टर प्रणिती जगताप पतीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने राजकीय वाटचालीत सहभाग देत आहेत. परंतु जगताप हे काय करणार हा विषय अजूनही तसाच आहे. जगताप यांच्या कार्यकर्त्यांशी बोललो असता त्यांना तिन्ही पक्षांकडून म्हणजे सत्ताधारी तिन्ही पक्षांकडून ऑफर आहेत हे सांगितलं जाते. भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस हे कधी त्यांचं वेलकम करण्यासाठी तयार आहेत असं सांगितलं जातं. त्याच वेळेस उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आहेत शिवसेनेचे, त्यांच्याकडूनही निरोप आलाय असंही कार्यकर्ते सांगतायत. आणि अजितदादा पवार यांच्याशी जगताप कुटुंबाचं पहिल्यापासूनच घनिष्ठ संबंध असल्याने अजित पवार हेही राहुल जगताप यांना स्वीकारतील किंवा त्यांच्याकडनंही काही ऑफर्स आल्या असं कार्यकर्ते सांगत आहेत. परंतु या सगळ्या घडामोडीत राहुल जगताप नेमकं काय किंवा राहुल जगताप यांचं म्हणणं काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला असता त्यांनीही मान्य केलं की सत्ताधारी पक्षांबरोबर ते जाणार आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादीतून त्यांची हकालपट्टी झालेली, अर्थात पवारसाहेबांचे त्यांचे संबंध चांगले आहेत, परंतु आज विरोधात राहून काय करायचं हा प्रश्न कार्यकर्त्यांपुढं जसा आहे तसंच राहुल जगताप यांच्या पुढे आहे. त्यामुळे राहुल जगताप बहुतेक अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा या महिन्यात निर्णय घेतील अशी चर्चा आहे आणि त्याला दुजोराही मिळत आहे. परंतु देवेंद्र फडणवीस अथवा एकनाथ शिंदे हेही मोठे पर्याय असले तरी आज तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे विक्रम पाचपुते हे आमदार आहेत. त्यांच्यासोबत जाऊन एक विरोधक कमी होईल. त्यामुळे भारतीय जनता पक्षाबरोबर राहुल जगताप जाणार नाहीत. अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत जाऊन एक महायुतीत सत्तेत असताना एक त्रयस्थ पद्धतीने तालुक्याच्या राजकारणात वचक ठेवण्यासाठी जगताप प्रयत्नशील राहतील. जगताप मोठ्या दिमाखात परत राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, परंतु ते अतिशय गोपनीय पद्धती आहेत. अर्थात त्यांच्या कारखान्याचा जो तिढा आहे तो सुटण्यासाठी त्यांना वेट वॉच करावा लागणार आहे. पाहूया थोड्या दिवसातच जगताप काय हातात घालतात, का धनुष्य हातात घेतात, का घड्याळ हातात घेतात बांधतात, का कमळ हातात घेतात, हे थोड्या दिवसात समजेल. पाहूया मित्रांनो, आपण ह्या फॉलोअपमध्ये राहूच.